नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण हिरव्या मिरचीची शेंगदाणे चटणी बनवू. तोंडाला चव येणार बघा एकादशीला उपासाला. तुम्ही ही वरीच्या भाताबरोबर, दसमी बरोबर, उपासाच्या भाकरीबरोबर खाऊ शकताय. शाबूच्या तांदळासंग तोंडी लावू शकताय. शाबू केल्यानंतर खूपच टेस्टी ही चटणी होते बघा. खरंच तुम्हाला 4 घास जास्त जातं उपासाचं. उपास असल्यावर कसं तोंडाला चवच नसते. आता हिरवी मिरची घालूया. स्वच्छ धुवून घेतल्या, निवडून घेतल्या बघा, देठं काढून. शेंगदाणा आपण मी परतून भाजून घेतल्या. तर थोडं डाग पडेपर्यंत भाजून घेतलं बघा. आता मिरचीला चांगलं डाग पडू द्या. बिगर तेलाची आपण भाजून घेणार आहे, नंतर तेल घालायचं. खूपच मस्त ही चटणी होते बघा. बघताच त्याने तोंडाला पाणी सुटतं ही चटणीचं. तेल घालूया आपण 1 चमचा. पटकन 3 मिनिटात ही चटणी तयार होते बघा. जास्त वेळ लागत नाही, काही नाही. तुम्ही खिचडी खायला बसलं तर चटणी बनवू शकताय. दसमी संग, वऱ्याच्या तांदळाच्या भाकरी संग. आता शेंगदाणा घालूया भाजलेलं आणि मीठ घालूया. नंतर ते तेलात परतून घेऊया मिरची संग. शेंगदाणा मीठ सगळं व्यवस्थित एका जागेला करून एकजीव करायचं आपल्याला. व्यवस्थित परतून घ्यायचं. ही छान चटणी तयार होते बघा. झाकण ठेवा 1-2 मिनटं. वापरून निघते बघा. गॅस मी बंद करून घेतलाय. परत एकदा हलवून घेऊया आपण. थंड झाल्यावर आपण आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. झटपट चटणी तयार होते लगेच. तुम्ही खिचडीला सुद्धा ही चटणी वापरू शकताय. शेंगदाण्याच्या आमटीला पण वापरू शकताय. तोंडी लावायला पण उपासाचं तुम्ही घेऊ शकता ठराविक. अशा पद्धतीने आपली चटणी तयार झाली बघा. मिक्सरमधून बंद चालू करून वाटून घ्यायची. दरदरीत वाटायची, जाडसर वाटायची, छान लागते. अशा पद्धतीनं जाडसर मी वाटून घेतले बघा. शेंगदाण थोडं दिसते तर दरदरीत वाटल्यामुळं. एका वाटीमध्ये काढून घेऊया आपण. खूपच मस्त झटपट तयार होते बघा. तोंडाला चव आणणारी ही चटणी बघा, हिरव्या मिरचीची शेंगदाण्याची. रेसिपी आवडली लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपीमध्ये भेटू. अशा पद्धतीने एका वाटीमध्ये काढून घेतले बघा. तुम्ही पण करून नक्कीच बघा. सगळ्यांना आवडणार ही चटणी. दही चटणी सुद्धा खाऊ शकता उपासाला.